पुण्यातील बुधवार पेठ हे एक गजबजलेलं ठिकाण. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी बरीच गर्दी झालेली असते. कारण की बुधवार पेठ या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो. मग अनेक जण फिरण्यासाठी, काही जण शारीरिक सुख घेण्यासाठी याच बुधवार पेठ परिसरामध्ये जात असतात. त्याच पद्धतीनं एक तरुण ह्या बुधवार पेठेमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी भेटत होता, वेगवेगळ्या महिलांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. कारण की त्याला त्या ठिकाणी काही वेळ घालवायचा होता. असा बराच प्रयत्न केल्यानंतर एका बिल्डिंगमध्ये तो घुसला आणि बिल्डिंगमध्ये घुसल्यानंतर एका महिलेकडं, एका तरुणीकडं तो गेला आणि तिच्यासोबत याचं बोलणं चालणं सुरू झालं. आता दोघांमध्ये ठरलेली जी काही रक्कम आहे ती रक्कम त्या तरुणानं त्या तरुणीला दिली आणि या दरम्यान दोघा जणांचं बोलणं चालणं सुरू झालं. त्या तरुणानं त्या तरुणीसोबत ओळख वाढवली आणि त्यानंतर तो सातत्यानं त्या तरुणीकडे जात राहिला, येत राहिला. आता त्या तरुणाला ती तरुणी मोठ्या प्रमाणात आवडत होती. पण मात्र ती तरुणी वेश्या व्यवसाय करत होती, बुधवार पेठमध्ये राहत होती. तरी सुद्धा या तरुणाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नव्हता. त्याला ती तरुणी मोठ्या प्रमाणात आवडली होती. बघता बघता काही दिवस निघून गेले. हा त्या तरुणीच्या हातपाय धुवून मागं लागला आणि एक दिवस घडलं होतं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहणारा एक तरुण होता आणि तो तरुण कामधंद्यासाठी पुण्यामध्ये गेला होता. मग पुण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक दिवस त्यानं बुधवार पेठमध्ये चक्कर मारली आणि त्या ठिकाणी फिरत असताना एका 22 वर्षीय तरुणीसोबत या तरुणाची ओळख झाली. सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. या तरुणाचं त्या तरुणीसोबत बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं. मग बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर हा तरुण त्या तरुणीकडे सातत्यानं जात होता. तिच्या सुखदुःखामध्ये तिला बोलणं सुद्धा करत होता. पण मात्र या दोघांमध्ये अचानक एक दिवस मोठ्या प्रमाणात वाद झाला. वाद एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की तारीख आली 23 मे 2017ची. 23 मे 2017 रोजी हा तरुण त्या तरुणीकडं गेल्यानंतर त्या तरुणीसोबत वाद घातला. वाद एवढा घातला की यानं थेट त्या तरुणीवर हल्ला केला. त्या तरुणीला हल्ला करून त्या तरुणीचा त्या ठिकाणी जीव घेतला, तिचा खून केला आणि त्या ठिकाणाहून तात्काळ पळून जाण्याच्या तयारीत तो होता. पण मात्र पळून जाण्याच्या तयारीत असतानाच या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली. घटनास्थळी पोलीस आले. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण मात्र प्रयत्न करत असताना त्यानं त्याच्या जवळचा चाकू काढला आणि थेट त्या पकडणाऱ्या पोलिसांवरच हल्ला केला. त्यामुळे तो पोलीस सुद्धा जखमी झाला. पण मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळं त्या तरुणाला त्या ठिकाणी अटक करण्यात आली, ताब्यात घेतलं. आता ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली. त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं. तारीख सुरू झाली. त्या तरुणावर न्यायालयाची केस सुरूच होती. बघता बघता 2017 ते 2026 आलं आणि अखेर 2026 मध्ये त्या तरुणाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि 50,000 रुपयाचा सुद्धा दंड ठोठावण्यात आला. आता या संपूर्ण प्रकरणामुळं त्या तरुणाचं पूर्ण आयुष्य जेलमध्ये जाणार आहे. कारण की त्याने एका निष्पाप महिलेचा जीव घेतला होता. त्या महिलेचा याचा काहीही संबंध नव्हता. हा स्वतःहून त्या महिलेकडं गेला होता आणि तिच्या नादी लागला होता आणि तिचाच जीव घेतला होता. आता हे असं केल्यामुळं हा तरुणाची मानसिकता नेमकी कशा पद्धती आहे हे सुद्धा तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामधून समजलेले असेल. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने याच्यावर कारवाई झालेली आहे, जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.